साताऱ्याच्या डोंगर रांगांमध्ये एक लहानसं गाव होतं, काळेवाडी. गाव अगदी शांत, हिरवगार आणि साधं. पण त्या गावाच्या टोकाला उभा असलेला एक मोडकळीस आलेला वाडा मात्र गावकऱ्यांच्या भीतीचं कारण होता. त्या वाड्याचं नाव कोणी घेत नव्हतं, फक्त तो वाडा असंच म्हणायचे. गावातल्या म्हाताऱ्या लोकांच्या मते त्या वाड्यात रात्री अजूनही दिवे लागतात. खिडक्यांतून कोणीतरी पाहत राहतं आणि मध्यरात्री तिथून स्त्रीच्या रडण्याचा आवाज येतो. पण प्रत्येक भुताटकीच्या मागे एक कथा असते. विहान देशमुख जवळजवळ 15 वर्षांनी आपल्या गावात परत आला होता. मुंबईत मोठ्या IT कंपनीत काम करणारा विहान आता पूर्णपणे शहरातला माणूस झाला होता. पण वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला काळेवाडीत यावंच लागलं. त्याच्या वडिलांनी मरण्यापूर्वी एकच गोष्ट सांगितली होती, तो वाडा विकू नकोस. विहानला त्याचा अर्थ कधीच कळला नव्हता. बस गावात थांबली तेव्हा पावसाची रिपरिप सुरू होती. हवा थंड होती. गावात अजूनही जुने मातीचे रस्ते, पिवळसर दिवे आणि अंधार होता. बस स्टॉपवर त्याला गणू भेटला. विहान दादा. गणू लहानपणी त्याचा मित्र होता. आता त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि थकवा स्पष्ट दिसत होता. तू आलास म्हणजे आता तिथं राहणार? हो, काही दिवस. गणूचा चेहरा अचानक उतरला. त्या वाड्यात? विहान हसला. अरे भूत वगैरे नसतात. गणू काही बोलला नाही, फक्त म्हणाला, रात्र झाली की बाहेर पडू नकोस. देशमुखांचा वाडा गावाच्या टोकाला होता. मोठं लाकडी प्रवेशद्वार, भिंतीवर काळे डाग, अंगणात उगवलेलं गवत आणि सगळीकडे एक विचित्र शांतता. विहानने दरवाजा उघडला तेव्हा आतून कुजका वास आला. जुन्या लाकडाचा आवाज करत दार हळूहळू उघडलं. आत अजूनही जुन्या काळातील फर्निचर होतं. मोठे दिवाण, काळवंडलेल्या भिंती, छतावरून लटकणारा पंखा आणि एका भिंतीवर त्याच्या आजोबांचा फोटो. फोटोतले डोळे विचित्र वाटत होते, जणू ते त्याच्याकडे पाहत होते. रात्री विहानने वरच्या खोलीत झोपायचं ठरवलं. पाऊस वाढत होता. विजांचा कडकडाट सुरू होता. रात्री 12 वाजता त्याला आवाज आला, जणू कुणीतरी लाकडी जमिनीवरून चालत होतं. त्याने डोळे उघडले. आवाज वरच्या मजल्यावरून येत होता, पण वर तर कोणीच नव्हतं. विहान टॉर्च घेऊन बाहेर पडला. अंधार, थंड हवा आणि तेच आवाज. तो जिना चढला. वर पोहोचल्यावर अचानक आवाज बंद झाला. संपूर्ण मजला शांत झाला. विहानने टॉर्च फिरवली. एक बंद दरवाजा दिसला. त्या दरवाजावर लाल रंगात काहीतरी लिहिलं होतं, उघडू नकोस. तो हसला. गावकऱ्यांनी घाबरवायला लिहिलं असेल. त्याने दरवाजाचं कुलूप तोडलं. दार उघडलं. आत पूर्ण अंधार होता आणि खोलीच्या मध्यभागी एक झुला हळूहळू हलत होता. पण तिथं हवा नव्हती. झुल्यावर बसलेली एक स्त्री त्याला दिसली. लांब केस, पांढरी साडी आणि मान खाली. विहान गोठला. कोण आहे? ती हळूहळू वर पाहू लागली. तिचा चेहरा पूर्ण काळा होता आणि डोळे पूर्ण पांढरे. अचानक ती किंचाळली. आवाज इतका भयानक होता की विहान मागे फेकला गेला. तो पळत खाली आला. श्वास जोरात चालू होता, पण खाली आल्यावर त्याला जाणवलं खालील मुख्य दरवाजा आतून बंद होता. मग तो वर गेला होता तेव्हा तो कोण बंद करून गेलं? दुसऱ्या दिवशी विहान गावातल्या जुन्या मंदिरात गेला. तिथं गावातील सर्वात म्हातारे व्यक्ती हरिभाऊ बसले होते. विहानने विचारलं, त्या वाड्याबद्दल खरं काय आहे? हरिभाऊ बराच वेळ शांत राहिले. मग म्हणाले, तुझे आजोबा चांगले माणूस नव्हते. विहान चकित झाला. काय म्हणताय? त्या काळी देशमुखांचा गावावर दबदबा होता. लोक त्यांना घाबरायचे. पण एक दिवस तुझ्या आजोबांनी मोठी चूक केली. हरिभाऊंचा आवाज थरथरत होता. त्यांनी एका स्त्रीला जिवंत जाळलं. विहानच्या अंगावर काटा आला.
का? ती तांत्रिक होती असं लोक म्हणायचे, पण खरं म्हणजे ती फक्त विधवा होती. गावातील लोक तिच्यापासून घाबरायचे. तुझ्या आजोबांनी लोकांना भडकवलं. तिचं नाव राधा. हरिभाऊ पुढे म्हणाले. तिला वाड्याच्या मागच्या खोलीत बंद केलं आणि आग लावली. विहान गप्प झाला. मरतानाच ती म्हणाली होती, या घरातला प्रत्येक माणूस मरताना मला पाहिल. त्याच क्षणी मंदिराबाहेर जोरात वीज कडाडली. हरिभाऊ घाबरून म्हणाले, तू तिथून निघून जा. त्या रात्री विहानने ठरवलं की काहीही झालं तरी सत्य शोधायचं. त्याने संपूर्ण वाडा पाहायला सुरुवात केली. मागच्या भागात त्याला एक लपलेला दरवाजा दिसला. दाराच्या मागे एक अरुंद जिना खाली जात होता. तळघर तो खाली उतरला. हवा कुजलेली होती. भिंतीवर जुन्या मंत्रांसारखी चिन्ह होती. एका कोपऱ्यात जळालेल्या साडीचे तुकडे होते आणि मध्यभागी एक मोठा आरसा. विहानने टॉर्च आरशावर टाकली. त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, पण प्रतिबिंब हसत होतं आणि विहान हसत नव्हता. तो घाबरून मागे सरकला. आरशातलं प्रतिबिंब अचानक कुजबुजलं. तू शेवटी आलास. विहान किंचाळला. आरसा तडकला आणि अचानक संपूर्ण तळघरात स्त्रीच्या रडण्याचा आवाज घुमू लागला. तो वर पळाला, पण वर येताच त्याला दिसलं संपूर्ण वाड्याचे दरवाजे उघडे होते आणि अंगणात अनेक लोक उभे होते. सगळ्यांचे चेहरे जळालेले. ते सगळे त्याच्याकडे पाहत होते. एकाच वेळी विहान डोळे चोळून पुन्हा पाहू लागला. गावात अचानक विचित्र घटना सुरू झाल्या. एका रात्री गणूचा मृतदेह विहिरीत सापडला. त्याच्या चेहऱ्यावर भीती गोठलेली होती. पोलीस आले, पण कुणालाही काही समजत नव्हतं. त्या रात्री विहानला गणू दिसला. हो, मृत गणू. तो वाड्याच्या अंगणात उभा होता, पूर्ण भिजलेला. त्याचे डोळे काळे झाले होते. ती आली आहे. विहानचा आवाज अडकला. कोण? गणू हळूहळू म्हणाला, राधा. आणि अचानक त्याचा चेहरा फाटल्यासारखा झाला. रक्त उडालं. विहान मागे पडला. क्षणात गणू गायब झाला. विहानला वाड्यात एक जुनी डायरी सापडली. ती त्याच्या आजोबांची होती. त्याने वाचायला सुरुवात केली. राधा गावात आली तेव्हा लोक तिच्यावर संशय घेत होते, पण खरी भीती मला होती, कारण तिला माझं रहस्य कळलं होतं. विहान पुढे वाचत राहिला. मी माझ्या भावाला मारलं होतं. विहानच्या हातातून डायरी जवळजवळ पडली. संपत्तीसाठी त्याच्या आजोबांनी स्वतःच्या भावाचा खून केला होता. राधाने ते पाहिलं होतं, म्हणून तिला जिवंत जाळण्यात आलं. डायरीच्या शेवटच्या पानावर रक्तासारख्या शाईत लिहिलं होतं, ती अजून इथेच आहे. त्याच क्षणी त्याच्या मागून आवाज आला. हो. विहानने मागे पाहिलं. राधा त्याच्या अगदी मागे उभी होती. तिचा चेहरा जळालेला, डोळ्यात काळा धूर. ती हळूहळू म्हणाली, तुझ्या रक्ताची वेळ आली आहे. विहान रात्रीच गाव सोडायला निघाला. त्याने कार सुरू केली. पाऊस कोसळत होता. रस्ता पूर्ण अंधारात हरवला होता. तो वेगाने गाडी चालवत होता. अचानक समोर राधा उभी दिसली. विहानने ब्रेक मारला. गाडी घसरली. मोठा अपघात झाला. त्याचं डोकं स्टिअरिंगवर आपटलं. रक्त वाहू लागलं. तो कसाबसा बाहेर आला. आजूबाजूला जंगल होतं. मग त्याला आवाज आला, हसण्याचा, लहान मुलांच्या हसण्याचा. अंधारातून काही आकृत्या बाहेर आल्या. लहान मुलं. त्यांचे डोळे नव्हते. ते सगळे एकाच वेळी म्हणाले, घरी जा. विहान धावत सुटला, पण कितीही धावला तरी तो पुन्हा त्या वाड्यासमोरच येऊन उभा राहिला. वाड्याच्या आत शिरल्यावर त्याला एक वेगळंच दृश्य दिसलं. जणू तो भूतकाळात गेला होता. लोक ओरडत होते. मशाली पेटलेल्या होत्या. राधाला ओढत आणलं जात होतं. ती रडत होती. मी काही केलं नाही, पण लोक ऐकत नव्हते. त्याच्या आजोबांनी तिला खोलीत ढकललं. दार बंद केलं
आणि आग लावली. राधा आतून किंचाळत होती, मी परत येईन. अचानक दृश्य नाहीसं झालं. विहान जमिनीवर कोसळला. राधा त्याच्या समोर उभी होती. तुझ्या घराण्याने मला जाळलं, ती पुढे आली. आता मी तुमच्या आत्मा जाळेन. हरिभाऊंनी विहानला एक उपाय सांगितला. तिच्या अस्थी अजून वाड्याखाली आहेत, त्यांना मुक्त केलं तरच ती शांत होईल. विहान आणि हरिभाऊ रात्री तळघरात गेले. त्यांनी जमीन खणायला सुरुवात केली. अचानक वाडा हादरू लागला. भिंतीवरून रक्त वाहू लागलं आणि वरून किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. हरिभाऊ घाबरले. लवकर! शेवटी त्यांना एक लोखंडी पेटी सापडली. पेटीत जळालेल्या हाडांचे तुकडे होते. अचानक राधा समोर प्रकट झाली. ती आता आधीपेक्षा भयानक दिसत होती. तिचं पूर्ण शरीर जळत होतं. कोणीही मला मुक्त करू शकत नाही, ती हरिभाऊंवर झेपावली. क्षणात त्यांचा गळा तुटला. विहान किंचाळला. त्याने पेटी उचलली आणि बाहेर धावला. मागून राधाचा आवाज येत होता, तू सुटू शकत नाहीस. विहानने वाड्याच्या अंगणात मोठी चिता पेटवली. त्याने अस्थी आगीत टाकल्या. राधा प्रचंड किंचाळली. संपूर्ण वाडा हादरू लागला. खिडक्या फुटू लागल्या, भिंती कोसळू लागल्या. राधा आगीतून बाहेर येत होती. तिचा चेहरा आता शांत दिसत होता. ती विहानकडे पाहून म्हणाली, उशीर झाला. अचानक वाड्याला आग लागली. विहान बाहेर पळाला. मागे संपूर्ण वाडा जळत होता आणि आगीत त्याला अनेक चेहरे दिसत होते. राधा, गणू, त्याचे आजोबा सगळे जळत होते. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं, वाडा पूर्ण जळून गेला होता. पण विहान कुठेच सापडला नाही. फक्त राखेत एक जळालेली डायरी सापडली. शेवटच्या पानावर नवीन ओळ लिहिलेली होती, आता तो माझ्या सोबत आहे. त्या दिवसानंतर गावात पुन्हा शांतता आली. पण काही लोक अजूनही सांगतात, पावसाळी रात्री त्या जागेवरून जाताना एक माणूस दिसतो, पूर्ण जळालेला, आणि त्याच्या मागे पांढऱ्या साडीत एक स्त्री उभी असते. दोघेही हसत असतात आणि मग अचानक अंधारात गायब होतात. पुढची भयकथा. ताबूत. पुण्यापासून जवळपास 200 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या खोल दऱ्यांमध्ये वसलेलं एक गाव होतं, देवकुंड. गाव लहान होतं, पण त्याचा इतिहास फार जुना होता. गावाच्या बाहेर एक मोडकळीस आलेलं चर्च होतं आणि त्या चर्चच्या तळघरात ठेवलेला होता एक काळा ताबूत. गावातल्या लोकांचं म्हणणं होतं की त्या ताबूताला कोणी स्पर्श करू नये, कारण तो ताबूत रिकामा नव्हता, त्यात काहीतरी जिवंत होतं. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात गावात कुणीतरी गायब व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी चर्चच्या तळघरातून ठक ठक असा आवाज यायचा, जणू कुणीतरी ताबूताच्या आतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं. लोकांनी त्या जागेपासून दूर राहायला शिकलं होतं. पण काही गोष्टी माणसाला स्वतःकडे ओढतात आणि एकदा तुम्ही त्या अंधाराकडे पाहिलत तर अंधारही तुमच्याकडे पाहायला लागतो. आदित्य काळे हा मुंबईतला पत्रकार होता. त्याला नेहमी विचित्र रहस्यमय गोष्टींचा शोध घ्यायला आवडायचं. एका रात्री त्याला एक अनोळखी ईमेल आला. सब्जेक्ट द कॉफिन ऑफ देवकुंड. मेलमध्ये फक्त एकच ओळ होती, जर तुला खरं भय पाहायचं असेल तर देवकुंडला ये. सोबत चर्चचा फोटो होता आणि त्या फोटोमध्ये तळघराच्या खिडकीत कुणाचा तरी चेहरा दिसत होता. पांढरे डोळे, फाटलेलं तोंड. आदित्यला वाटलं कुणीतरी प्रँक करत असेल, पण त्याची उत्सुकता जागी झाली. 2 दिवसांनी तो देवकुंडला पोहोचला. पाऊस कोसळत होता. रस्त्यावर धुकं पसरलं होतं. गावात शिरताच त्याला जाणवलं, लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, जणू त्यांना माहिती होतं की तो का आला आहे. गावाच्या टोकाला ते चर्च उभं होतं, जुनं, काळवंडलेलं. भिंतीवर शेवाळ, क्रॉस अर्धवट तुटलेला.
चर्चभोवती मृत शांतता होती. आदित्यने कॅमेरा काढला. तो फोटो काढणार इतक्यात त्याच्या मागून आवाज आला, इथून निघून जा. तो मागे वळला. एक म्हातारा उभा होता, लांब दाढी, डोळ्यात भीती. का? आदित्यने विचारलं. म्हातारा कुजबुजला. तो जागा झाला आहे. कोण? म्हातारा उत्तर न देता निघून गेला. आदित्य चर्चमध्ये शिरला. आत धुळीचा वास होता. तुटलेल्या बाकांवर कोळी जाळी होती. पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे चर्चच्या मध्यभागी जमिनीवर नखांनी ओरखडे मारल्यासारख्या खुणा होत्या. जणू कुणाला ओढत तळघराकडे नेलं होतं. त्याला तळघराकडे जाणारा जिना दिसला. खाली पूर्ण अंधार होता. तो टॉर्च घेऊन खाली उतरला. हवा थंड होत गेली आणि मग त्याला तो दिसला. काळा ताबूत, मोठा, पूर्ण लोखंडी साखळ्यांनी बांधलेला. ताबूतावर विचित्र चिन्ह कोरलेली होती. आणि अचानक ठक. आदित्य गोठला. पुन्हा आवाज आला, ठक ठक. ताबूताच्या आतून. आदित्य गावातल्या जुन्या लॉजमध्ये राहायला गेला. त्या रात्री त्याला झोप लागत नव्हती. बाहेर वादळ होतं. अचानक त्याच्या मोबाईलवर मेसेज आला, अननोन नंबर, तो तुला पाहतोय. आदित्य घाबरला. त्याने नंबरला कॉल केला, पण समोरून फक्त श्वास ऐकू येत होता, जड, मृत. मग फोन कट झाला. रात्री 3 वाजता त्याला आवाज आला, ठक ठक. दारावर. त्याने दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर चिखलाचे ठसे होते. ते ठसे खोलीच्या आत येत होते. आदित्य हळूहळू मागे सरकला. ठसे पलंगापाशी जाऊन थांबले आणि मग अचानक पलंगाखालून आवाज आला, आदित्य. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो घाबरत खाली पाहू लागला. अंधारात 2 पांढरे डोळे चमकत होते. दुसऱ्या दिवशी आदित्यला चर्चमध्ये एक माणूस भेटला, फादर मायकल. तो त्या चर्चचा शेवटचा पाद्री होता. त्याचा चेहरा थकलेला होता. आदित्यने विचारलं, त्या ताबूतात काय आहे? फादर बराच वेळ शांत राहिला. मग त्यांनी एक जुनी डायरी काढली. 1897 मध्ये इथे एक माणूस आला होता. त्याचं नाव होतं एलियास. तो कोण होता? मृत्यूशी खेळणारा. फादर पुढे म्हणाले, तो लोकांना अमरत्व देण्याचं वचन द्यायचा, पण त्यासाठी त्यांना स्वतःचा आत्मा द्यावा लागायचा. आदित्य हसला. ही काही हॉरर फिल्म नाही. फादरचा चेहरा कठोर झाला. तो अजूनही जिवंत आहे. काय? त्या ताबूतात? अचानक चर्चच्या खाली जोरात आवाज झाला. जणू कुणीतरी आतून झाकण तोडण्याचा प्रयत्न करत होतं. फादर घाबरले. तो पुन्हा जागा होतोय. त्या संध्याकाळी गावात खळबळ उडाली. एक लहान मुलगी गायब झाली होती. तिचं नाव होतं मीरा. सगळे गावकरी शोध घेत होते, पण आदित्यला एक गोष्ट विचित्र वाटली. चर्चच्या बाहेर चिखलात लहान पावलांचे ठसे होते. ते ठसे तळघराकडे जात होते. आदित्य आणि फादर खाली उतरले. ताबूत अजूनही तिथेच होता, पण आता साखळ्या तुटायला लागल्या होत्या आणि ताबूताच्या बाजूला रक्त होतं, ताजं रक्त. अचानक आतून मुलीचा आवाज आला, मला बाहेर काढा. आदित्य हादरला. मीरा. फादर किंचाळले, उघडू नकोस. पण आवाज पुन्हा आला, प्लीज. आदित्यचा संयम तुटला. त्याने साखळी पकडली आणि तेवढ्यात ताबूताचं झाकण आतून जोरात हललं. धाड. ताबूत उघडला. आत मीरा नव्हती. आत एक काळी आकृती होती, अतिशय कृश, लांब नख आणि पूर्ण पांढरे डोळे. ती हसली आणि म्हणाली, शेवटी. एलियास बाहेर आला. त्याचं शरीर कुजलेलं होतं, पण तो चालत होता. त्याच्या तोंडातून काळा धूर निघत होता. फादरने क्रॉस उचलला. एलियास किंचाळला, पण पुढच्याच क्षणी त्याने फादरचा गळा पकडला. हाड मोडल्याचा आवाज आला. आदित्य गोठून पाहत राहिला. एलियास हळूहळू त्याच्याकडे वळला. तू मला मुक्त केलंस. त्याचा आवाज
दोन माणसांनी एकाच वेळी बोलल्यासारखा होता. आता तू माझा आहेस. अचानक चर्चमधले सगळे दिवे बंद झाले. अंधार पसरला आणि त्या अंधारात अनेक चेहरे दिसू लागले ज्यांना इलियासने मारलं होतं. ते सगळे कुजबुजत होते. पळ. गावात रातोरात बदल झाला. लोक गायब व्हायला लागले. काहींचे मृतदेह सापडले, काहींचा पत्ता लागला नाही. पण प्रत्येक मृतदेहाजवळ एक गोष्ट समान होती. त्यांच्या छातीवर ताबुताचं चिन्ह कोरलेलं होतं. आदित्य गाव सोडायला निघाला, पण रस्ते बदलले होते. तो कितीही पुढे गेला तरी पुन्हा चर्च समोर येत होता. रात्री गावात घंटा वाजायला लागली. चर्चची घंटा. पण चर्चमध्ये कोणी नव्हतं. आदित्यला अचानक लक्षात आलं, गावातले सगळे लोक गायब झाले होते. पूर्ण गाव रिकामं झालं होतं. फक्त धुकं आणि घंटांचा आवाज. मग त्याला रस्त्याच्या मध्यभागी काही लोक दिसले. ते हळूहळू त्याच्याकडे चालत होते. त्यांचे चेहरे कुजलेले होते आणि सगळ्यांच्या डोळ्यात पांढरं रिकामेपण. ते सगळे एकाच वेळी म्हणाले, तो तुला बोलावतोय. आदित्य पुन्हा चर्चमध्ये गेला. तळघरात आता अनेक ताबूत होते, दर्जनभर, आणि प्रत्येक ताबुतातून आवाज येत होता, ठक ठक. त्याने एक ताबूत उघडला. आत गावातील हरवलेला माणूस होता, पण तो जिवंत होता. त्याचे डोळे उघडे होते. तो कुजबुजला, मला मरू दे. अचानक त्याचं शरीर वाकडं तिकडं होऊ लागलं. हाडं मोडू लागली आणि काही सेकंदात तो काळ्या धुरात बदलला. आदित्य भीतीने मागे सरकला. मग त्याला भिंतीवर एक चित्र दिसलं, एलियासचं. त्याच्या मागे शेकडो ताबूत आणि खाली लिहिलेलं होतं, जो मृत्यूला हरवतो तो मानव राहत नाही. एलियास पुन्हा समोर आला. तुला जगायचं आहे. आदित्य काही बोलला नाही. एलियास हसला. मग करार कर. कसला करार? तुझा आत्मा आणि अमरत्व. आदित्य मागे सरकला. नाही. एलियासचा चेहरा बदलला. तो राक्षसासारखा दिसू लागला. मग तू इथून कधीच जाऊ शकणार नाहीस. अचानक चर्च हादरलं. ताबूत उघडू लागले. त्यातून मृत लोक बाहेर येऊ लागले. सगळे आदित्यकडे चालत होते. आमच्यात सामील हो. आदित्यला फादरची डायरी आठवली. त्यात एक उपाय लिहिला होता, ज्याने त्याला जन्म दिला त्याच अग्नीने त्याचा अंत होईल. चर्चच्या तळघरात जुनी तेलाची पिंप होती. आदित्यने ती फोडली. सगळीकडे तेल पसरलं. एलियास ओरडला, तू मूर्खपणा करतोयस. आदित्यने लाइटर पेटवला. क्षणात आग भडकली. संपूर्ण तळघर जळू लागलं. ताबूत एकामागोमाग फुटू लागले. त्यातून भीषण किंचाळ्या येत होत्या. एलियास जळत होता, पण तो मरत नव्हता. तो आदित्यकडे झेपावला आणि शेवटच्या क्षणी आदित्यने त्याला जळत्या ताबुतात ढकललं. एलियासने भयानक किंकाळी फोडली. संपूर्ण चर्च हादरलं आणि मग सगळं शांत झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं, चर्च पूर्ण जळून खाक झालं होतं. आदित्य कुठेच नव्हता. फक्त राखेत एक अर्धवट जळालेला ताबूत पडला होता. गावकऱ्यांनी तो उघडला. आत काहीच नव्हतं. फक्त ताबुताच्या आतल्या झाकणावर नखांनी लिहिलेली एक ओळ होती, मी अजून जिवंत आहे. त्या दिवसानंतर देवकुंड गाव रिकामं झालं. लोकांनी ती जागा कायमची सोडली. पण अजूनही काही ट्रेकर्स सांगतात, पावसाळी रात्री त्या टेकडीवरून जाताना घंटा ऐकू येतात आणि अंधारातून एक काळा ताबूत स्वतःहून हलताना दिसतो. त्याच्या आतून आवाज येतो, जणू कोणीतरी अजून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.